अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेकडून 20 मेला देशव्यापी संप पुकारण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे देशभरातील मेडिकल जे आहेत ते बंद राहणार आहेत। आता माझ्यासोबत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी अनिल बेलकर सर आहेत। सर, अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकलची सेवा येते, पण 20 मेला देशव्यापी हा जो आहे संप पुकारण्यात आला, नेमके काय कारण आहेत बरं? अखिल भारतीय औषध संघटना 2018 पासून शासनाकडं मागण्या करते। आमच्या 3 मागण्या प्रमुख आहेत। ऑनलाईन औषध विक्री ही बंद झाली पाहिजे। दुसरी गोष्ट जी डीप डिस्काउंट की जे सरकारने आम्हाला मार्जिन ठरवून दिलेलं आहे त्यापेक्षाही कमी किमतीत ह्या कॉर्पोरेट कंपन्या येऊन औषध विक्री करतायत। त्याच्यामध्ये देशामधील 12.5 लाख केमिस्ट आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले फार्मासिस्ट, तेथील कर्मचारी, हा जर आमचा व्यवसाय बंद झाला तर ते सर्व रस्त्यावरती येतील। त्यासाठी या कॉर्पोरेट कंपन्यांचं डीप डिस्काउंटवरती सरकारने लक्ष घालून त्याच्यावरती काम केलं पाहिजे। त्याचबरोबर आज भारतामध्ये जी काही बनावट औषधं, स्पुरियस औषधं जी काही येत आहेत ती ऑनलाईन औषध विक्रीमुळं येत आहेत। त्या स्पुरियस ड्रगवरती येण्याचं कारण मेन म्हणजे ऑनलाईन औषध विक्री आहे, असं वारंवार अन्न व औषध प्रशासनाला सांगूनही अन्न व औषध प्रशासन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे। त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशा लोकांना की जे ऑनलाईन औषध विक्रीद्वारे स्पुरियस औषधं भारतात आणतायत आणि त्याची विक्री करतात। आमचा लढा हा सामान्य नागरिकांसाठी आहे, रुग्णांसाठी आहे। अन्न व औषध आम्ही आमचा बंद 20 मे रोजी जरी केला असेल तरी पुणे शहरातील ज्यांना अत्यावश्यक औषधं लागतील त्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण पुणे जिल्ह्यातील एक लिस्ट आम्ही तयार केलेली आहे। सर्व एरियामध्ये जर कुठल्या नागरिकांना अत्यावश्यक औषधं लागली तर त्यामध्ये आमचे पिंपरी चिंचवड असेल, ग्रामीण भाग असेल, पुणे शहर असेल, येथे त्या रुग्णांना त्यांनी आमच्या सभासदांना फोन करायचे, त्यांना नक्कीच औषध मिळेल। हा लढा आमचा फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे, हा याच्यामध्ये कुठलाही आमच्यासाठी नाही आहे। तुम्ही सामान्य नागरिक म्हणतायत, पण डीप आता साधारणपणे बघायला गेलं तर डिस्काउंट ही जे कस्टमर असतात त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक मोठी पद्धत जी आहे ती सध्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली जाते। मग इथे डीप डिस्काउंट किंवा मोठ्या डिस्काउंटची म्हणजे का बरं असं? आमचाही केमिस्ट हा डिस्काउंट देतोच आणि देत आलेला आहे, पण जे मार्जिन आम्हाला सरकारने दिलेलं आहे त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये औषध विक्री करून त्यांना त्यांचं कॅपिटल वाढवायचं आहे। ह्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत, त्यांचे मालक कुठं बसलेले आहेत हे कुणालाही माहीत नाही। म्हणजे हे इल्लीगल आहे का? नाही, डीप डिस्काउंट हे अनलिगल नाही आहे, पण हे कमी किमतीत औषध जे विकत आहेत कदाचित तेच बोगस असण्याची शक्यता आहे किंवा त्या कंपन्या ज्या काय आहेत ते स्वतःच्या MRP वाढवतात आणि त्याच्यावरती डिस्काउंट ते देतात। 20 मेला हा संप आहे, नागरिकांना वेठीस या म्हणजे नागरिकांना याचा त्रास देखील होऊ शकतो, तर त्या संदर्भात काय नियोजन केलं आहे? मी तुम्हाला यामार्फत आश्वासन देऊ इच्छितो की त्या दिवशी कुठल्याही नागरिकांना वेठीस धरलं जाणार नाही। त्यासाठीच आम्ही तुम्हाला हे पत्रक देतो आहे की कुठल्याही नागरिकाला अत्यावश्यक औषधं लागली तर हे आमच्या जिल्ह्यातील पूर्ण प्रतिनिधी आहेत, ते आपल्यापर्यंत औषधं 100% पोहोचवले जातील, यातनं नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीप डिस्काउंटबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाने DPCO ॲक्टनुसार रिटेलरचं मार्जिन 16% ठरवलेलं आहे आणि होलसेलरचं मार्जिन 8% ठरवलेलं आहे। जर रिटेलरला 16% मार्जिन असताना ह्या कॉर्पोरेट कंपन्या 20%, 25%, 30% जर मार्जिन देत असेल किंवा 40% मार्जिन देत असेल तर सामान्य रिटेलरने जागायचं कसं? आणि एका रिटेलरच्या मागे 4 कुटुंब पोचली जातात, म्हणजे रिटेलरबरोबर ते 4 कुटुंबाबरोबरही गदा येते। आणि ह्या कंपनीची स्ट्रॅटेजी अशी आहे की सुरुवातीला हे कॅपिटल बंद करून डिस्काउंट देतात आणि नंतर डिस्काउंट बंद करतात। पण त्यामुळे लोकांना काय वाटतं की 40% तिथं डिस्काउंट भेटतं म्हणजे सगळीकडे 40% भेटलं पाहिजे। पण ड्रग अँड प्राईस कंट्रोल ॲक्ट हा सरकारने बनवलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रिटेलरला फक्त 16%च मार्जिन आहे। मग 16% मार्जिन असताना आम्ही 30, 40, 50% डिस्काउंट कसं द्यायचं? याच्यावरती अन्न व औषध प्रशासन काय म्हणतं? यावर अन्न औषध प्रशासन फक्त ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्टनुसार चालतं। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळं एक ड्रग प्राईस कंट्रोल हा केंद्र सरकार ठरवतो आणि अन्न औषध प्रशासन हे राज्य सरकारच्या अधीन येतं।
एकंदरीत बघायला गेलं तर 20 मेला आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि 100%ने हे आंदोलन जे आहे ते पूर्ण केलं जाईल आणि एकीकडे आंदोलन होत असताना सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही याचीही व्यवस्था करून ठेवलेली आहे असं देखील यांचं म्हणणं. हेल्पलाईन नंबर जे आहे ते जारी करण्यात आलेले. त्याच्यामुळे आता या देशव्यापी आंदोलनाकडे सरकार कशा प्रकारे बघतं, ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.